वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संवाय स्वयं भुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की सब शिवाचार्य महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की सब साधु संत महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की बजरंग बली हनुमान की सब संतन की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला शांती मिळते। गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वती पतये शिव हर हर शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो
शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा महादेवा शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा शिव शंभो महादेवा हर 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 महादेवा शिव शंभो महादेवा जय भोले सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिन्यमः कालेशम् ओंकारं ममलेश्वरम् डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं वृष्णेशं शिवालये शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति शिव शंभो शंभो शिव शंभो महादेवा हर 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 हर
महादेवा त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो त्रिशूलधारी शंभो डमरू बजावे शंभो शंभो नमः ओम नमः ओम नमः ओम नमः शिवाय नमः ओम नमः ओम नमः ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः पार्वतीपते शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की हर हर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जानवळ नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु शतस्थल ब्रह्मी 108 श्री गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली युवा संत श्री राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आचार्य गुरुराज स्वामी महाराज गुरुमाऊली सह आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीनही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली सह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र जानवळ या परम पुण्यभूमीमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण संगीतमय शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा शिवक्षेत्र महादेव मंदिर जानवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर वर्ष 27वे दिवस तिसरा सर्व शिवभक्तांना
शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देत असलेले सप्ताह समितीचे सर्व सप्ताह संयोजन समिती, समस्त गावकरी मंडळी जानवळ, समस्त सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगे दान देणारे सर्व सद्भक्त मंडळी, या तिसऱ्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची सेवा देऊन शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून महाराजांचा सन्मान केलेले सर्वच शिवभक्त परायण बबन शिवाजी यंपले परिवार, शिवभक्त परायण काशीनाथ शिवलिंग गरिबे परिवार, शिवभक्त परायण सौ श्री महादेव विश्वनाथ स्वामी महाराज परिवार, शिवभक्त परायण सौ श्री राम सदाशिव चांदगावे परिवार, अन्नदान बनवणारे, अन्नदान वाढणारे, पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणारे सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, विण्याची सेवा देणारे सर्व सद्भक्त मंडळी, आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करत असलेले सर्व परिचित अपरिचित सद्भक्त मंडळी, या मंदिर प्रांगणामध्ये चटे अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सद्भक्त मंडळी, 7 दिवसीय पर्व काळामध्ये संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर तथा स्वर शिवानी संगीत संच परिवार यांच्या राहण्याची स्नान पूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले शिवभक्त परायण बबनप्पा काशीनाथप्पा बेंडके परिवार, या कथेसाठी योग्य समजून ग्रामस्थांच्या वतीने ही कथा माझ्याकडे ज्यांनी प्राप्त करून दिलेली आहे असे शिवभक्त परायण मलाप्पा शिवानंदप्पा हुंडेकर, ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टम लाभत आहे असे गुच्चे साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्त परायण उमाकांत दादा गुच्चे व ऑपरेटिंग करत असलेले शिवभक्त परायण मेहराज दादा शेख झरीकर, या शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवानी संगीत संच परिवार, सिंथवादक गायनाचार्य कीर्तनकार आत्मीय बंधू शिवभक्त परायण शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, कोरस गायक तथा तबला वादक तबला मार्तंड तबला विशारद आत्मीय बंधू आत्मलिंग महाराज लोहारेकर, कॅमेऱ्याच्या माध्यमातून कथा शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल कुमार सागर महाराज भक्तिधारा, कुमार सागर महाराज आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवर ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्त परायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलजकर व त्याचबरोबर आजच्या तिसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या तिसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या तिसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेला आपण प्रारंभ करीत आहोत। काल दुसऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये भगवान शिवाच्या लीला, भगवान शिवाचं वाङ्मय आपण आपल्या कानाने श्रवण केलेलं आहे। अति परम पावन सौभाग्यशाली भगवान शिवाची ही कथा आपण आपल्या जीवनामध्ये श्रवण केल्यानंतर
पापी दुराचार्याचा सुद्धा उद्धार कशा प्रकारे होतो। भगवान शिव परमात्मा भोळा आहे, पण वेळ आल्यानंतर तिसरा डोळा आहे हे सुद्धा विसरू नका। दिसायला भोळा आहे, पण वेळ आल्यानंतर तिसरा डोळा सुद्धा त्यालाच आहे। त्या महादेवाची कथा एक वेळा जीवनामध्ये ऐकल्यानंतर कितीही मोठं जीवनातलं पाप संकट एका क्षणात दूर होतं। पापी दुराचारी बिंदुल ब्राह्मण आणि चंचुलेचा उद्धार या शिव महापुराण कथा श्रवणाने झालेला आहे। या कथा आपण काल दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत। आजच्या तिसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण या कलियुगामध्ये प्रत्येकाला वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा आहे। मुलगी कोणाला नको आहे, प्रत्येकाला मुलाची अपेक्षा आहे। पण तो मुलगा कोणत्या संस्काराने वाढला पाहिजे, मुलगा कसा जन्माला आला पाहिजे, मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, याबद्दल भगवान शिव परमात्म्याने आपल्या समोर कथा ठेवलेली आहे। या कथेला स्पर्श करण्या अगोदर आपण भगवान शिवाचं वाङ्मय, भगवान शिवाचा अलंकार, भस्म आणि रुद्राक्ष महात्म्य कथा श्रवण करणार आहोत। भगवान शिवाला प्रिय असलेलं भस्म आणि भगवान शिवाला प्रिय असलेली रुद्राक्षाची माळ, त्यांची उत्पत्ती कशा प्रकारे झाली आणि भगवान शिवाने आपल्या शरीरावर धारण केले, या कथा आपण प्रथम तिसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत। हे पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, भगवान शिवाला फक्त वीरशैव लिंगायत धर्मातील भक्तांनी नाही पूजलं। या जगाच्या पाठीवर जेवढे मानव आहेत त्या सर्व मानवांनी भगवान शिवाची भक्ती केलेली आहे। मग तिथं जात पात कुळ गोत्र काहीच नाही पाहिलं। मग आज आपण सिद्ध करणार आहोत, भगवान शिव परमात्मा फक्त लिंगायत वाण्याचा नसून या चराचर सृष्टीमध्ये जेवढे मानव जाती आहेत त्या सर्वांचा महादेव आहे। फक्त वीरशैव लिंगायताचाच महादेव नाही बरं का। वीरशैव या शब्दाचा अर्थ काय? वीरशैव या शब्दाचा अर्थ काय? वी म्हणजे विद्या आणि रम म्हणजे रममान होणं। वी म्हणजे विद्या, र म्हणजे रममान होणं। शिवाच्या विद्येमध्ये, शैव विद्येमध्ये, शिवाच्या ज्ञानामध्ये जो रममान होतो त्याला वीरशैव म्हटलेलं आहे। लिंगायत कोणाला म्हणावं? ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याला, ज्याच्या कपाळाला भस्म नाही त्याला, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नाही त्याला कोणाला म्हणावं? लिंगायत कोणाला म्हणावं? ज्याच्या गळ्यात लिंग आहे, जो लिंगाला आयात करून घेतो, जो लिंगाला आपलंस करतो। निर्यात म्हणजे जाणं, आयात म्हणजे येणं। जो लिंगाला आपलंस करून घेतो, आयात करून घेतो त्याला लिंगायत म्हणावं। आता वाणी कोणाला म्हणावं? वाणी सोपं आहे, अवघड नाही। ज्याची वाणी शुद्ध आहे त्याला वाणी म्हणावं, जास्त टेन्शन घेत बसायची गरज नाही। शिव महापुराण कथेच्या माध्यमातून या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। भगवान शिवाला कोणतं भस्म आवडतं? चिता का चिता? कोणतं भस्म आवडतं? चिता भस्म। मी आज सिद्ध करणार आहे, भगवान शिव परमात्मा फक्त एकट्या वीरशैव लिंगायत धर्माचा नाही। भगवान शिवाला कोणतं भस्म आवडतं? चिता भस्म। वीरशैव लिंगायत धर्मामध्ये माणूस शिवैक्य झाल्यानंतर, लिंगैक्य झाल्यानंतर, या जगातून निघून गेल्यानंतर त्याला जाळतात की पुरतात? पुरतात। महादेवाला कोणतं भस्म आवडतं? चिता भस्म। चिता कोणाच्या शरीरापासून बनते? वैष्णव संप्रदायासह इतर धर्मातील माणसाच्या शरीरापासून, अग्नीनं जळालेल्या शरीरापासून
चिता तयार होते आणि ती चिता महादेव आपल्या शरीराला आवडीनं धारण करतात। आता मला सांगा, महादेव लिंगायत वाण्याचा की त्यांचा? कोणाचा? कोणाचा? तुमचा की त्यांचा? कोणाचा आहे महादेव? महादेव तुमचाही नाही, आमचाही नाही। या जगाच्या पाठीवर जेवढे मानव जाती आहेत, जे जे भक्त त्या भगवान शिवाला शरण जातात, त्या सर्व भक्तांचा माता पिता भगवान शिव परमात्मा आहे। 33 कोटी देवी देवतांनी भगवान शिवाची आराधना केलेली आहे। तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत। आणि या मिळालेल्या मानव जन्मामध्ये, मिळालेल्या नरदेहामध्ये भगवान शिवाला जे प्रिय असलेलं भस्म, चिता भस्म आपल्याला धारण करायला सांगितलेलं आहे। जमेल का? आता जे तुम्ही भस्म लिहून येताय ना, ते भस्म नाही, चुना लावून येताय, चुना पांढरा। ओरिजिनल भस्म या ठिकाणी शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। एक तर चिता भस्म, नसेल तर दुसरं गोमय भस्म, गायीच्या शेणापासून बनलेलं भस्मच आपण कपाळावरती धारण करावं। ते दिसायला थोडं काळपट असतं, घ्यायला थोडं महाग असतं, पण तेच भस्म वीरशैव लिंगायत धर्मासह प्रत्येकानं ते भस्म कपाळावरती धारण करावं। मग आता आपण चिता भस्म तर लावू शकत नाही, म्हणून आपल्यासाठी भगवान शिवाच्या 5 मुखापासून 5 गायींची उत्पत्ती आणि त्या 5 गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्म आपण आपल्या कपाळावरती धारण करावं, असा महिमा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे। भगवान शिवाचे 5 मुख सांगितलेले आहेत। सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य, या 5 मुखापासून 5 गायींची उत्पत्ती आहे। भगवान शिवाचे 5 मुख आहेत। सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य, या 5 मुखापासून 5 गायींची उत्पत्ती झालेली आहे। भगवान शिवाचं पहिलं मुख आहे सद्योजात मुख। या सद्योजात मुखापासून नंदा नावाची गाय जन्माला आलेली आहे। या गायीचा कलर पूर्ण काळा शुभ्र असतो। काळ्या कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म विभूती या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे भस्म कपाळावरती धारण केल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते, असं पहिल्या मुखाचं महात्म्य आहे। भगवान शिवाचं दुसरं मुख आहे वामदेव मुख। वामदेव मुखापासून भद्रा नावाची गाय जन्माला आलेली आहे। भद्रा नावाच्या गायीचा कलर तांबडा आहे। तांबड्या कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म भसीत या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे। हे भस्म कपाळावरती धारण केल्याने शिवतत्वाची प्राप्ती होते, असं दुसऱ्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे। भगवान शिवाचं तिसरं मुख आहे अघोर मुख। त्या अघोर मुखापासून सुरभी नावाची गाय जन्माला आलेली आहे। सुरभी नावाच्या गायीचा कलर पांढरा शुभ्र सांगितलेला आहे। त्या पांढऱ्या कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म हे भस्म या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे। हे भस्म कपाळावरती धारण केल्याने आपले कळत ना कळत झालेले पाप नष्ट होतात, असं या तिसऱ्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे। भगवान शिवाचं चौथं मुख आहे तत्पुरुष मुख। त्या तत्पुरुष मुखापासून सुशीला नावाची गाय उत्पन्न झालेली आहे। खायचं सुशीला नाही बरं का, सुशीला नावाची गाय जन्माला आलेली आहे आणि त्या गायीचा कलर राखाडी कलर आहे। राखाडी कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म क्षार या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर आपला पितृदोष, वाईट दोष, शारीरिक दोष दूर होतात, असं चौथ्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे। भगवान शिवाचं 5वं मुख आहे ईशान्य मुख। त्या ईशान्य मुखापासून
सुमना नावाची गाय जन्माला आलेली आहे आणि त्या सुमना नावाच्या गायीचा कलर लाल कलर आहे। त्या लाल कलरच्या गायीच्या शेणापासून बनलेलं भस्म रक्षा या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे आणि हे भस्म कपाळावरती धारण केल्यानंतर आपल्या घरातील वाईट दोष आपल्यापासून दूर होतात असं 5व्या मुखाचं महात्म्य सांगितलेलं आहे। पण या 5 गायीच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्मच आपण कपाळावरती धारण करावं। किती जणांच्या दारामध्ये गावरान गाय आहे? हात वरी करा। ज्यांच्या दारात गावरान गाय आहे ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या जगाच्या पाठीवर खरा भाग्यवान कोणाला सांगितलेला आहे? ज्याच्या दारात गावरान गाय आणि ज्याच्या घरात बाप आणि माय, तोच व्यक्ती या खरा जगातला भाग्यवान सांगितलेला आहे। मी नाही सांगत, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, गावरान गायीच्या शरीरामध्ये किती कोटी देवता वास्तव्य करतात? किती? 33 कोटी। तुम्ही म्हटले बरं का, मी नाही। 33 कोटी देवता ज्या गावरान गायीच्या शरीरामध्ये वास्तव्य करतात, आपण ती गावरान गाय दूध देत नाही म्हणून एखाद्या कसायाच्या खाटकाच्या ताब्यात देतो। आपण दिला नाही, पण एक गाय जर खाटकाच्या कसायाच्या ताब्यात गेली, आपल्या गावातून, आपल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, राष्ट्रातून, देशातून एक जरी गाय कसायाच्या खाटकाच्या ताब्यात गेली तर तो संपूर्ण दोष या मानव जातीला लागतो। म्हणून एका गायीला मारलं म्हणजे किती मोठं पाप भोगावं लागणार आहे बघा। तुम्ही ज्या गायीला कसायाच्या ताब्यामध्ये देता ना, त्या गायीला 20 ते 25 दिवसापर्यंत उपवाशी ठेवलं जातं, तिचे हाल बेहाल केले जातात आणि 20-25 दिवसानंतर त्या गायीच्या शरीरावर उखळत्या पाण्याचा वर्षाव केला जातो, साल्ट काढलं जातं आणि धारधार शस्त्रानं तिची हत्या केली जाते। मला सांगा, एका गायीची हत्या म्हणजे 33 कोटी देवा मला मारल्यासारखं नाही का? थोडा विचार करा। तुम्हीच म्हणलं ना गायीच्या पोटात 33 कोटी देवता, मी नाही म्हटलं, तुम्ही म्हटलं। एका गायीची हत्या म्हणजे 33 कोटी देवताची हत्या केल्याचं पाप कोणाला भोगावं लागेल आणि कुठं फेडावं लागेल याचा विचार करा आणि सावध व्हा। मी नेहमी सांगत असतो, गावातले सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, शिवभक्त, वारकरी सर्वांना माझी विनम्रपूर्वक सूचना असते, विनंती असते की आपल्या गावातून, आपल्या शेजारातून, आपल्या घरातून, परिवारातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून एक देखील गाय कसायाच्या खटकाच्या ताब्यात नाही गेली पाहिजे। किती जणांच्या दारात जर्शा गायी आहेत? हात वरी करा। जर्शा गायी मात्र सगळ्यांच्या दारात आहेत का? सकाळी 10 लिटर, संध्याकाळी 10 लिटर, बरोबर आहे। जर्शा गायीचं दूध पिल्यानं बुद्धी तामस प्रवृत्तीकडे वाटचाल करते, बुद्धीमध्ये दोष यायला सुरुवात होतात। महाराज, आम्ही दूध पितच नाही, आम्ही विकून टाकतो, आम्ही फक्त पैशासाठी गाय ठेवलेली आहे। पण मी सांगेन, तुम्ही जे जर्शा गायीचं दूध विकता ना, ते विकलेलं दूध मुंबईला जातं, फिल्टर होतं आणि त्याचेच पनीर, दुग्धजन्य पेढे, खवा असे त्याच दुधाचे पदार्थ बनवून तुमच्याच घरामध्ये येतात आणि ते पदार्थ खाल्ल्यामुळं तुम्हाला वाईट दोष यायला सुरुवात होतात, तुमचं मन अशुद्ध व्हायला सुरुवात होतं। जैसे खावे अन्न तैसे होवे मन। मन जसं तुम्ही अन्न ग्रहण कराल, जसा तुम्ही आहार ग्रहण कराल, तसंच तुमचं मन त्या ठिकाणी वाटचाल करतं। मनाला शुद्ध करण्यासाठी 2 टप्पे सांगितलेले आहेत। पहिला टप्पा आहे धन, अन्न आणि मन। धन शुद्ध असेल तर अन्न शुद्ध आहे, अन्न शुद्ध असेल तर मन शुद्ध आहे। मग कलियुगामध्ये तुम्ही जो पैसा कमवत आहे, त्या पैशाला कोणाचा तरी तळतळाट, वाईट दोष लागून येत असतात।
त्या पैशानं तुम्ही अन्न खरेदी करता, त्या पैशाचे वाईट दोष त्या अन्नामध्ये जातात आणि ते अन्न ग्रहण केल्यानं मन अशुद्ध होतं, मन तामस प्रवृत्तीकडे वाटचाल करतं. म्हणून या मनाला शुद्ध करण्यासाठी पहिल्यांदा पैसा शुद्ध करणं गरजेचं आहे, धन शुद्ध करणं गरजेचं आहे. मग आपलं धन कुठे शुद्ध होतं तर या अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून देणगी स्वरूपात जेवढं तुम्ही इथं दान द्याल तेवढं तुमचं अन्न शुद्ध होईल. अन्न शुद्ध झालं की मन शुद्ध होईल. 100 रुपये ज्याच्याकडे आहेत 25% दान करायला सांगितलेलं आहे. 25%, 100रातले 25% म्हणजे 25 रुपये. चला ठीक आहे, ज्यांना जेवढं त्या ठिकाणी घडेल तेवढं दान तुम्ही या सप्ताहाच्या माध्यमातून करायला पाहिजे. इथं जर तुमच्याकडे 500 रुपये असतील, 500 रुपयातले 100 रुपये या सप्ताहाच्या ठिकाणी दान केलात, ही सुपात्र जागा आहे. इथं विचार करायची गरज नाही. दान करत असताना सुद्धा दान घेणारा त्या योग्यतेचा आहे का पाहूनच दान करावं. महिलांना बराच नाद असतो. दारात एखादा भिक्षुक यावा, मालकाच्या खिशातले 10-20 रुपये काढावे आणि चटकन त्या भिक्षुकाच्या ताब्यात द्यावे. ते भगवत धारण करून येतात, भिक्षा मागतात, पैसा गोळा करतात आणि गावच्या शिवावर गेले की नाही ते भगवं काढतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतात आणि एखाद्या शहरामध्ये जाऊन देशी दारूच्या दुकानामध्ये जाऊन त्या पैशानं दारू पितात. आणि त्याचा दोष कोणाच्या पदरात? तुमच्या पतीच्या पदरात. म्हणून दान देत असताना सुद्धा दान घेणारा त्या योग्यतेचा आहे का पाहूनच दान करावं. ही योग्य जागा आहे. हा अखंड शिवनाम सप्ताह ही सुपात्र जागा आहे. इथं विचार करायची गरज. हे कार्यकर्ते मंडळी काय त्यांच्या संसाराला लावणार नाही. ही कथा आहे, गायक आहेत, वादक आहेत, कीर्तनकार, माईक सिस्टम, बाहेरगावचे भजनी मंडळ, या सर्वांचा खर्च आपल्या सर्वांच्या सहकार्यातून होत असतो. म्हणून पुढे होणाऱ्यांना माहीत असतं याच्या पाठीमागे किती त्रास आहे. म्हणून आतापर्यंत 2 दिवसामध्ये ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांना तर भगवान शिवाचा आशीर्वाद आहेच, पण वेळ न वाया घालवता आजपासून राहिलेले 4 दिवस यथोचित आपली घडेल ती देणगी, जास्तीत जास्त देणगी आपण या अखंड शिवनाम सप्ताह समितीकडे सुपूर्त करावी. कारण इथं दिलेले 100 रुपये दान उरलेल्या 400 रुपयाला पुण्य देईल. आणि त्या 400 रुपयातून जो तुम्ही किराणा खरेदी करता, अन्न खरेदी करता, त्या अन्नाला इथं 100 रुपये दिलेल्याचं पुण्य लागेल. अन्न सुद्धा शुद्ध होईल आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर या मांसपिंडाचं मंत्रपिंडामध्ये रूपांतर होईल आणि हे शरीर, हे मन शुद्ध व्हायला सुरुवात करेल. म्हणून जैसे खावे अन्न तैसे होवे मन. त्या अनुषंगानं आपण आपलं धन शुद्ध करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. म्हणून ज्या गावरान गाईचं दूध या ठिकाणी तुम्ही विकता, पण तेच दूध या फिल्टरच्या माध्यमातून, या पनीर खव्याच्या माध्यमातून तुमच्याकडे येतं आणि ते ग्रहण केल्यानंतर आपली बुद्धी तामस प्रवृत्तीकडे वाटचाल करते. म्हणून जरशा गायी पाळण्यापेक्षा गावरान गायी पाळा. गावरान गायीची हत्या करू नका. ज्याच्या दारामध्ये गावरान गाय आहे त्या दारामध्ये साक्षात 33 कोटी देवता वास्तव्य केल्याचं पुण्य त्या भक्ताला मिळतं. एक गाय उभा राहावी म्हणजे 33 कोटी देवता उभे राहिले. ज्या दारामध्ये गावरान गाय आहे त्या घरामध्ये, त्या अंगणामध्ये वाईट दोष करणी बाधा होत नाही. ज्या दारामध्ये गावरान गाय आहे तिथं साप विंचू फिरत नाही. गावरान गायच्या शेपटीला आपल्या डोक्यावरून फिरवल्याने दृष्टीचा दोष सुद्धा दूर होतो. गावरान गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने अनेक रोगापासून मुक्तता मिळते. गावरान गायीचं शुद्ध गोमूत्र सुद्धा अँटिबायोटिक गोळीसारखं काम करतं. गोमूत्र सुद्धा प्राशन करावं. गावरान गायीला प्रदक्षिणा घालणं म्हणजे 33 कोटी देवताला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळणार आहे. गावरान गायीला चारा खाऊ घालणं म्हणजे 33 कोटी देवतेला नैवेद्य दाखवल्याचं पुण्य पदरात पडणार आहे. म्हणून एक तरी गावरान गाय आपल्या दारात असावी.
भले ती दूध देत असो किंवा नसो, पूजेसाठी का होईना आपल्या दारामध्ये एक तरी गावरान गाय असावी. आणि दोषापासून मुक्त होण्यासाठी गावरान गायीचा महिमा शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. मग हेच गोमय भस्म आपण कपाळाला धारण करण्याचा विधी सांगितलेला आहे. शाळेमध्ये असा, कॉलेजमध्ये असा, देशात असा, गावात असा, परदेशात असा, लाजायचं नाही. आपल्या धर्माचं पालन, कपाळावरती त्रिपुंड भस्म कुंकाचा टिळा लावूनच घराच्या बाहेर निघायचं. भाळी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. कपाळावरती भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ, इष्टलिंग हे सौभाग्याचं प्रतीक आहे. जर तुम्हाला सौभाग्य विचारलं तर तुम्ही सांगाल, महाराज आमचं सौभाग्य लेकरं बाळ, बायको पोरं, सोनं नाणं, घरदार, गाडी बंगला हे आमचं सौभाग्य. पण भगवान शिवाचं सौभाग्य आहे कपाळावर त्रिपुंड भस्म, कुंकाचा तिलक, गळ्यात रुद्राक्षाची माळ, गळ्यामध्ये इष्टलिंग हे भगवान शिवाचं सौभाग्य सांगितलेलं आहे. आणि तेच शिवभक्तांचं सौभाग्य सांगितलेलं आहे. कपाळावर कुंकू नसेल, गळ्यात मंगळसूत्र नसेल तर तिला सौभाग्यवती म्हणतात का? नाही. तसं शिवभक्तामध्ये शिवभक्त सौभाग्यवती होण्यासाठी लिंगपती अंगसती, लिंग हा पती, अंगसती कपाळावरची विभूती, गळ्यातला रुद्राक्ष, इष्टलिंग हा अलंकार प्रत्येकाच्या जवळ असणं गरजेचं आहे. पण प्रत्येकाला सोनं नाणं घालू वाटतं, पण हा अलंकार नको वाटतं. पण सोनं नाणं धोक्यात टाकतं, हा अलंकार तुम्हाला कधीच धोक्यात टाकणार नाही. लक्षपूर्वक ऐका. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट, ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, ज्याच्या हातात सोन्याच्या पाटल्या, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्याच्या गळ्यात सोन्याचं नकलेस, सोन्याचं लॉकेट, हातात सोन्याच्या पाटल्या, त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. ज्याच्या गळ्यात पवित्र रुद्राक्षाची माळ, इष्टलिंग, कपाळावरती भस्म आहे, त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. तो तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही, तो तुम्हाला कधीच धोक्यात टाकणार नाही. तो सतत तुमच्या अवतीभोवती फिरतो. हो निया वेडा भोवता भोवता, करी न सांगता काज त्याची. न सांगता त्या प्रत्येक भक्ताचं काम करतो. त्याला सांगायची गरज नाही, मागायची गरज नाही. मागू नये काही वस्तू, देव देईल इच्छितो. मागायची गरज नाही, फक्त तुम्ही ते साधन जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. आता पुढे सांगेन, तीनच पट्टे का धारण करावे? एक पट्टा ओढल्यानंतर जमणार नाही का? तीनच पट्टे का धारण करावे? तर त्याचा सुद्धा महिमा शिवमहापुराण कथेनं सांगितलेला आहे. पहिला पट्टा ब्रह्मदेव, मधला पट्टा विष्णुदेव आणि तिसरा पट्टा महेश. कुंकाचा तिलक का लावावा? आता बऱ्याच कलियुगामध्ये महिला कुंकापासून अलिप्त झाल्या आणि टिकल्या लावू लागल्या. टिकलीचं कसं आहे? टिकली तर टिकली, नाही तर हुकली, असं आहे. या माईनं जसा कुंकाचा मळवट भरलाय की नाही आमच्या, तसा कुंकाचा मळवट भरावा या माईनं, आहे की नाही? कुंकाचा मळवट भरावा. ब्रह्मा, विष्णू, महेश भस्माच्या रूपाने आपल्या शरीरात वास्तव्य करतील. आणि कपाळावरचं कुंकू म्हणजे जगत जननी जगदंबा मातेचं स्वरूप. ब्रह्मा, विष्णू, महेश, जगत जननी जगदंबा माता साक्षात आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करावे, यासाठी त्रिपुंड भस्म आणि कुंकाचा तिलक सांगितलेला आहे. भस्म गोमय असावं आणि कुंकू हळदी कुंकू असावं. जे तुम्ही देवीला लावता की नाही नवरात्रीमध्ये, तेच कुंकू असावं. अन्यथा दिसायला लाल आहे ते कुंकू नकली आहे, ते कुंकू लावायचं नाही. हळदी कुंकू नावाचं कुंकू जे देवीला समर्पित केले जातं, त्याच कुंकाचा मळवट आपण कपाळावरती धारण करावा. त्याही पुढे जाऊन सांगेन, प्रत्येक रेषेवरती 9 देवता वास्तव्य करतात. 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27 नक्षत्र प्रत्येक 3 पट्ट्यावरती धारण करतात.
आणि एवढं सौभाग्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून 3 पट्टे धारण करण्याचा विधी त्याही पुढे जाऊन सांगेन. आपल्या धर्मामध्ये किती ठिकाणी भस्म लावण्याचा विधी आहे? किती? 15. वा, 15 ठिकाणी भस्म लावण्याचा विधी आहे. मंत्र सुद्धा आहे. किती जणांना पाठ आहे? वा, रोज लावताना मंत्र म्हणता? वा, एकदा टाळ्या वाजवा माझ्या आईसाठी. वा, आपल्या वीरशैव लिंगायत धर्मामध्ये 15 ठिकाणी शरीरावर भस्म धारण करण्याचा विधी सांगितलेला आहे. आता थोडंसं सावधान बसा. 2 मिनिटासाठी मी थोडासा तुमचा डायरेक्टर होईन. तुमच्याकडून मंत्ररूपी डायलॉग म्हणून घेईन आणि ऍक्शन करून घेईन. ज्यांच्याकडे हातात भस्म आहे त्यांनी भस्म घ्या. ज्यांच्याकडे भस्म नाही त्यांनी डायरेक्ट सुरू करा. माझ्या पाठीमागे मंत्रही जोरात म्हणायचा, नंबरही मोजायचे आणि आपल्या शरीरावर भस्म धारण करायचं. तर सर्वांनी सावध बसा आणि माझ्या पाठीमागे मंत्र म्हणत म्हणत विभूती लावून घ्या. पहिला क्रमांक आहे मस्तकावर ओम शिवाय नमः. लावा मामा, स्वामी महाराज लावा लावा. असं टोपीच्या वरून लावता का टोपी काढून लावता? पण लावा. ओम शिवाय नमः. 2 नंबर कपाळावर ओम महेश्वराय नमः. ओम महेश्वराय नमः. 3 आणि 4 दोन्ही कानावर ओम रुद्राय नमः. उभं वडायचं, उभं. ओम रुद्राय नमः. 5 कंठ आणि मान ओम श्रीकंठाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. 6 आणि 7 दोन्ही भुजावर ओम शंभवे नमः. ओम शंभवे नमः. 8 हृदयावर ओम ईश्वराय नमः. ओम ईश्वराय नमः. 9 नाभीवर म्हणजेच पोटावर ओम पशुपतये नमः. ओम पशुपतये नमः. 10 पाठीवर ओम महादेवाय नमः. ओम महादेवाय नमः. 11 आणि 12 दोन्ही कोपऱ्यावर ओम शंकराय नमः. ओम शंकराय नमः. 13 आणि 14 दोन्ही खांद्यावर पाठीमागे ओम वृषभध्वजाय नमः. ओम वृषभध्वजाय नमः. 15 दोन्ही मनगटावर एक देव ओम परमात्मने नमः. ओम परमात्मने नमः. किती जणांना पाठ होईल? ज्यांना पाठ होत नाही त्यांनी लिहून घ्या कथा झाल्यावर. यूट्यूबवर ऐका, पण प्रत्येकाने हे मंत्र म्हणूनच कपाळावरती भस्म धारण करा. भस्म धारण करत असताना डावीकडून उजवीकडे ओढावं की उजवीकडून डावीकडे ओढावं? कुठून कुठे ओढावं? डावीकडून उजवीकडे ओढावं का उजवीकडून डावीकडे ओढावं? कसं? डावीकडून उजवीकडे भस्म लावण्याची प्रथा आहे. डावीकडून उजवीकडेच भस्म का लेवावं? तर आपलं कार्य उजवं 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 होत जावं यासाठी डावीकडून उजवीकडे ओढावं. उजवीकडून डावीकडे कधी ओढतात? माणूस मेल्यावर. उजवीकडून डावीकडे ओढण्याची प्रथा आहे. म्हणून या भस्माचा महिमा अगदी अगाध आहे. भगवान शिवाला प्रिय असलेलं भस्म आपण कपाळावरती धारण केला तर हे सौभाग्याचं प्रतीक आपलं रक्षण करेल. भगवान शिव परमात्मा आपल्या सोबत राहील आणि आपल्याला तीळ मात्र दुःख येऊ देणार नाही. असं या भगवान शिवाच्या भस्माचं महात्म्य आहे. हे सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून
2 मिनिट का होईना आपण जागेवर उठून पाऊल खेळून या भगवान शिवाच्या सौभाग्य रूपी भस्माच्या या भक्ती गीतामध्ये नाहून निघायचंय। म्हणून ज्यांची गुडघ्याची गोळी बंद करायची की नाही त्यांनी या ठिकाणी उठून आनंदाने पाऊल खेळायचंय। उठा। सौभाग्याची विभूती कपाळी, सौभाग्याची विभूती कपाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी। पाऊल खेळा। सौभाग्याची विभूती कपाळी, जय हो जाग्यावर पाऊल। सौभाग्याची विभूती कपाळी, जय हो भक्त जमले हो शिवाचे सकाळी, जय हो भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी। जय हो पाऊल खेळा, टाळी वाजवा। जय हो जय हो। महादेवा तुझे भक्त आहो आम्ही, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी। जय हो दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी। महादेवा तुझे भक्त आहो आम्ही, दुष्ट दुर्जनाची बुद्धी करा कमी, कृपा करा हो, कृपा करा हो आहा पुष्पांजली, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी। जय हो भक्त जमले हो शिवाचे सकाळी। सुख करता देवा दुःख हरता देवा, जन्मो जन्मांतरी घडो तुमची सेवा, जन्म जन्मांतरी घडो तुमची सेवा, जन्म जन्मांतरी जय हो तुमची सेवा। सुख करता देवा दुःख हरता देवा, जन्मो जन्मांतरी घडो तुमची सेवा, ध्याना लागो देवा, ध्याना लागो देवा तुमच्या चरणाजवळ, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, सौभाग्याची विभूती कपाळी, जय हो सौभाग्याची विभूती कपाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी। कुमार सागर सांगेला गा शिवा पायी, मानव देह पुन्हा मिळणार नाही, मानव देह पुन्हा मिळणार नाही, जय हो मानव देह पुन्हा मिळणार नाही, मानव देह पुन्हा मिळणार नाही, मानव देह, मानव देह, मानव देह पुन्हा मिळणार नाही, नाही नाही। पार्वतीचा पती, पार्वतीचा पती पहा चंद्रमौळी,
भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, सौभाग्याची विभूती कपाळी, सौभाग्याची विभूती कपाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी, भक्त जमले हो शिवाचे सकाळी. नमः शिवाय ओम नमः शिवाय, 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 शिव ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर 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 हर. बसून घ्या. विभूती कपाळे भक्त जमले हो शिवाचे सकाळी. जसं माता मावतीला सौभाग्य दाखवण्यासाठी कपाळावरचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, पायातलं जोडवं दाखवावं लागतं, त्याच पद्धतीनं शिवभक्तांचं सौभाग्य, कपाळावरची विभूती, गळ्यातला इष्टलिंग, गळ्यातली रुद्राक्षाची माळ हे शिवभक्तांचं सौभाग्य आहे. साक्षात जगाचा मालक इष्टलिंगाच्या रूपानं आपल्या गळ्यावरती धारण झालेला आहे. आपलं खूप मोठं भाग्य आहे. कोरोनाच्या काळामध्ये किती जण होतात इथले? कोरोनामध्ये किती जण सापडला होतात? हात वरी करा. कोरोनामध्ये तुम्ही सगळेजण होतात ना? होतो ना? मीही होतो. तर त्या कोरोना काळामध्ये हजारो मंदिरं बंद होते, हजारो तीर्थक्षेत्र बंद होते. एका तरी मठ मंदिरात जाता आलं आपल्याला? एका तरी तीर्थक्षेत्राला जाता आलं आपल्याला? नाही जाता आलं. हजारो मठ मंदिर, तीर्थक्षेत्र, ज्योतिर्लिंगाला कुलपाचे टाळे लावलेले होते. पण वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जन्माला आलेला भक्त किती भाग्यवान आहे. या जगाचा मालक अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा इष्टलिंगाच्या रूपात आपल्या गळ्यामध्ये होता. वाटेल
हे त्या मुलीला आयुष्यभर मंगळसूत्र उतरवायची वेळ येणार नाही एवढं सौभाग्य त्या रुद्राक्षाच्या माळेमध्ये आहे. जो मुलगा हार घालायच्या टायमाला आपल्या होणाऱ्या पत्नीच्या गळ्यामध्ये एक रुद्राक्षाची माळ घालतो त्या मुलाचं आयुष्य वाढायला सुरुवात होतं असं महात्म्य या रुद्राक्षाच्या माळेचं सांगितलेलं आहे. सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती या रुद्राक्ष भस्म धारणेने प्राप्त करून देणारा भगवान शिव परमात्मा आहे. म्हणून इथून पुढे ही प्रथा चालू झाली पाहिजे. इथून पुढे ही प्रथा सुरू झाली पाहिजे. आता लग्नाचं सीझन सुरू आहे तर इथून आपलं हे नियमावली लागू करा. बॉन्ड वरती सही झालेली आहे असं समजा आणि ही नियमावली लागू करा. आता ज्यांचं झालं आहे त्यांनी एक काम करायचं. आता 2 रुद्राक्षाच्या माळी आणायच्या तीर्थक्षेत्रावरून, स्वामीकडे असतील स्वामीकडून घ्या, कपिलधारवरून शिंगणापूरवरून येताना 2 ओरिजिनल रुद्राक्षाच्या माळी घेऊन यायच्या. आपापल्या रूममध्ये जायचं. जातानाच थोड्याच्या अक्षता तांदूळ घेऊन जायचे. दोघांपैकी एकाला एक तरी मंगळाष्टिका पाठ असावी. रूममध्ये जायचं, रूम बंद करायची. दोघांपैकी एकाने एक मंगलाष्टिका म्हणायची आणि आपापल्या डोक्यावर त्या ठिकाणी अक्षता टाकून घ्यायच्या आणि एक एक माळ एकमेकाच्या गळ्यात घालायची. बरं का? मग हे आज करा, उद्या करा, परवा करा, पण करून पहा, बदल झाल्याशिवाय राहणार नाही. असं या रुद्राक्षाचं महात्म्य शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. करून पहा, बदल नक्की होणार आहे. रुद्राक्ष जपत असताना आपलं मन इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे. काल महाराजांनी सांगितलं ना, मांजरीणी यावी आणि रुद्राक्षाची माळ फेकून मारावी. मांजरीणीला कळाला धर्म पण माणसाला धर्म कळाला नाही. 4 पायाच्या मांजरीणीला कळालं की पवित्र रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये पडल्यानंतर मांसाहार भक्षण करायचा नाही, चोरी करायची नाही हे मांजराला कळालं पण माणसाला अजिबात कळालं. गळ्यात रुद्राक्षाची माळ, गळ्यात इष्टलिंग ठेवून खाऊ नये ते खातो आहे, पिऊ नये ते पितो आहे, करू नये ते करतो आहे, पाहू नये ते पाहतो आहे, जाऊ नये तिथं जातो आहे आणि आपल्या या नरदेहाचं उद्ध्वस्त करून मातेर करून घेतो आहे. मनुष्य किती चतुर प्राणी आहे बघा. मनुष्य जीवनामध्ये मांसाहार भक्षण करू नये असं शिव महापुराण सांगतं. मला बऱ्याच जणांनी प्रश्न केला, महाराज काही देवी देवतांना नैवेद्य म्हणून मांसाहार लागतो, मग ते देवी आणि देवता आहेत का? तर माझं जाहीर आवाहन असेल, जाहीर सूचना असेल, जी देवी जो देवता नैवेद्य म्हणून एखाद्या प्राण्याचं मांस मागत असेल तर तो देवही नाही आणि ती देवीही नाही. तो देवही नाही, ती देवीही नाही. कारण कुठलाच देव, कुठलीच देवी मुक्या प्राण्यांची हिंसा करून, हत्या करून माझं पोट भरा म्हणत नाही. हे फक्त माणसाचं मन तृप्त करण्याचं साधन आहे. माणसाला खायला मिळावं म्हणून देवाचं नाव पुढं आहे. पण मांसाहार कोण भक्षण करतं? जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते प्राणी मांसाहार भक्षण करतात. जे प्राणी ओठानं पाणी पितात ते शुद्ध शाकाहारी अन्न खातात. आता तुम्ही ठरवा कोणते प्राणी आहात ते. तुम्ही ठरवा आता कोणते प्राणी आहात ते. माणसाचं किती विचारधारा वेगळी आहे बघा. किती चतुर प्राणी आहे माणूस. मेलेल्या माणसाच्या मातीला जाऊन आल्यावर आंघोळ करतो आणि मुक्या प्राण्यांना मारून पोटात ठेवतो आणि स्वतःला पवित्र समजतो. किती माणूस चतुर प्राणी आहे बघा, आहे की नाही? मेलेल्या माणसाच्या मातीला जाऊन आले की सोहळ्यात आंघोळ करतो, शिवाशिव झाली म्हणतो आणि मुक्या प्राण्याला मारून पोटात ठेवतो आणि स्वतःला पवित्र समजतो. विचार करण्याजोगी गोष्ट आहे ना, विचार करण्याजोगी गोष्ट आहे. मांसाहार आपल्या धर्मामध्ये सांगितला नाही, त्यामुळे मांसाहार करू नका, मुक्या प्राण्यांची हत्या करू नका, अवहेलना करू नका. ते सुद्धा मोठं पाप आहे. गरुड पुराणामध्ये अशा मुक्या प्राण्यांची हत्या करून पोट भरणाऱ्या माणसाला कडमल नावाचं महापाप लागतं आणि त्याला उखळत्या तेलामध्ये टाकून
पिशाच योनीमध्ये विंध्य पर्वतावर टाकलं जातं, या विचार तुम्ही करा. अहो शुद्ध शाकाहारी अन्न खा. बैल काय खात? बैल 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 काय खात? शुद्ध शाकाहारी कडबा. मालकाच्या एका शब्दावर तो बैल दिवस दिवस एकर 2 एकर कुळवून नांगरून पेरून काढतो. बरोबर आहे. काय खातो? शुद्ध शाकाहारी. आणि तेच मांसाहार भक्षण करणारा कुत्रा, त्याच्या पाठीवर जर एखाद्या गाडीचा एखाद्या कुळवाचा जर जू दिला तर क्वाय 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 करत कुठं पडेल त्याही कुत्र्याला समजणार नाही. मग मांसाहार भक्षण करणारा कुत्रा बरा का शुद्ध शाकाहारी ग्रहण करणारा बैल बरा, याचा विचार आपण करावा. शुद्ध शाकाहारी अन्न खाऊन बैल काबाड कष्ट करतो. मांसाहार भक्षण करण्याची प्रकृती ढासळत जाते, कमजोर व्हायला सुरुवात होते. शुद्ध शाकाहारी गहू तांदूळ ज्वारी पालेभाज्या अन्न ग्रहण करा, तरच आपल्या या जीवाला समाधान लागणार आहे. फेक देते हैं वो अनाज जिसमें इकबाल है. लोकांचं बघा, फेंक देते हैं वो अनाज जिसमें इकबाल है और खाते हैं अंडा जिसमें एक माँ का लाल है, जिसमें एक माँ का लाल है. त्या अंड्यामध्ये सुद्धा कोंबडीचं पिल्लू असतं, त्याला मारल्याचं पाप या शरीराला लागतं आणि नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणून सावध व्हा. जैसे खावे अन्न तैसे होवे मन. कोण म्हणतं आपलं आयुष्य आपल्याला वाढवता येत नाही? 60 वर्षाचं आयुष्य 100 वर्षापर्यंत आपल्याला घेऊन जाता येतं. कोण म्हणतं जाता येत नाही? आपण आपल्या डोळ्यासमोर अनुभवलेले आहेत. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली वयाचे 104 वर्ष या जगाच्या हितासाठी जगाच्या कल्याणासाठी एक मूठ तांदूळ अळणी भात शिजवावा आणि शुद्ध शाकाहारी अन्न खाऊन आपलं आयुष्य वाढवलं. आपलं अन्न शाकाहारी नाही राहिलं. आपण पालेभाज्या खातो आहोत, त्याच्यावरती फवारा करतो आहोत. केमिकल युक्त भाज्या आपण खाऊ लागलो आणि आजारी पडू लागलो. त्या आजाराला मारण्यासाठी पुन्हा केमिकल युक्त अँटीबायोटिक गोळ्या सलायन हे सर्व खाऊन आपली प्रकृती डाऊन होऊ लागली, हाडे ठिसूळ होऊ लागले आणि आयुष्य कमी होऊ लागलं. संतांनी गुरु महाराजांनी आपल्या जीवनामध्ये त्याग वैराग्य संपन्न जीवन जगलं, म्हणून ते या जगाच्या पाठीवर ते 104 5 10 वर्ष जगू शकले. म्हणून ज्या राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी या समाजाच्या हितासाठी आपलं जीवन खर्च केलेलं आहे, त्या राष्ट्रसंत गुरुमाऊलीनं आपल्यापासून शरीर हिसकावून घेतलं, शरीरानं गेले, पण इष्टलिंगाच्या माध्यमातून राष्ट्रसंत गुरुमाऊली आपल्या आठवणीत आहे, आपल्या सोबत आहे. आणि म्हणून त्या राष्ट्रसंत गुरुमाऊलीला सुख लागावं जीवनामध्ये, त्यांना जिथं आहे तिथं त्यांना सुख लागावं, यासाठी आपण मन्मथ मौलींच्या चरणी प्रार्थना करून गुरुमाऊलींसाठी आपण या ठिकाणी मन्मथ मौलींच्या चरणी प्रार्थना करूया. आलो दुरुनी माझ्या मन्मथराया, मन्मथराया हे मन्मथराया, मन्मथराया माझ्या मन्मथराया, माझ्या मन्मथराया. आलो दुरुनी माझ्या मन्मथराया, आलो दुरुनी माझ्या मन्मथराया. स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, गुरुराया हे
सोडून गेली माझी माऊली, गेली माझी माऊली हो सुखाची ती सावली, पाटत सोडून गेली माझी माऊली, गेली माझी माऊली हो सुखाची ती सावली। आता फक्त फोटो उरला नयनी बघाया, आता फक्त फोटो उरला नयनी बघाया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया। निर्मल मनाचं होतं माझं माय बाप, जनसेवा केली त्यांनी अमाप, निर्मल मनाचं होतं माझं माय बाप, जनसेवा केली त्यांनी अमाप, पुढच्या जन्मी जन्म दे रे गुरुना बघाया, पुढच्या जन्मी जन्म दे रे गुरुला बघाया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया। गुरु मार्गी धरली सागर स्वामी वाट, गुरुवरती होती त्यांची भक्ती अफाट, गुरु मार्गी धरली कुमार स्वामी वाट, गुरुवरती होती त्यांची भक्ती अफाट, गुरु कुठे गेले म्हणून आले तर बघाया, गुरु कुठे गेले म्हणून आले तर बघाया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया। सुनी सुनी वाटे गुरु राजूर नगरी, गुरु शिवलिंग थोरा आहे माझी माऊली, माऊली शिवलिंग शिवाचार्य, माऊली 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 माझी माऊली, माऊली माझी शिवलिंग शिवाचार्य, माऊली 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 माऊली। सुनी सुनी वाटे गुरु राजूर नगरी, गुरु शिवलिंग थोरा आहे माझी माऊली,
सागराचे स्वर तुम्ही नाही ऐकाया, सागराचे स्वर तुम्ही नाही ऐकाया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया. आलो दुरुनी माझ्या मन्मथराया, मन्मथराया माझ्या देवा, देवा मन्मथराया माझ्या देवा, आलो दुरुनी माझ्या मन्मथराया, आलो दुरुनी माझ्या मन्मथराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया. माझा गुरुराया, माझा गुरुराया, गुरुराया. नमः पार्वती पतये शिव हर हर. स्वर्गामध्ये राहू दे सुखी माझा गुरुराया, आलो दुरुनी माझ्या मन्मथराया, मन्मथराया माझ्या देवा, देवा माझ्या मन्मथराया, राया राया मन्मथराया. मन्मथ माऊलीच्या चरणी प्रार्थना करून राष्ट्रसंत गुरु माऊलींनी दाखवलेल्या मार्गावर चालून गुरुलिंग जंगमाची सेवा करून रुद्राक्षांच्या माळा भस्म लावू भाडी हेची चंद्रमोळी देई मज. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असावी, गळ्यामध्ये विभूती असावी, मुखामध्ये पंचाक्षरी नाम असावं, जीवनामध्ये कथा ऐकाव्या, तरच आपण हे जीवन भवसागर तरून जाणार आहोत. मनुष्य जीवनाचा अलंकार भस्म रुद्राक्ष आहे, तरी सुद्धा माणसाचं लक्ष आयुष्यभर कशावर आहे? आपल्याला एकांतामध्ये रुद्राक्ष माळ जपायला सांगितली. कोणत्या दोन बोटांनी रुद्राक्षाची माळ जपावी? बोला. काही जणांनी बरोबर सांगितलं, काही जणांनी चुकीचं सांगितलं. अंगुठा आणि करंगळीच्या बाजूची तर्जनी या दोनच बोटांनी रुद्राक्षाची माळ जपावी. जी माळ गळ्यात आहे त्याच्याने जप करू नये, आणि जी जपाला माळ आहे ती गळ्यात असू नये. गळ्यातली गळ्यात, जपासाठी वेगळी. रुद्राक्षाची माळ आपण धारण करावी. एकदा रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये धारण केल्यानंतर, एकदा इष्टलिंग धारण केल्यानंतर पुन्हा आपल्या गळ्यातून बाहेर काढायचं नाही. एखाद्या सुहासनी मातेनं एखाद्या लग्नाला जाताना विचार केला, आजचा दिवस मंगळसूत्र ओझं होऊ लागले म्हणून काढून जाणार आहे. जमेल? काय होईल? काय म्हणतात लोक, विधवा झाली का म्हणतात ना, तसं
गळ्यातला इष्टलिंग रुद्राक्षाची माळ बाजूला काढणं म्हणजे आपण सुद्धा विधवा झाल्यासारखं आहे. म्हणून सौभाग्याचं प्रतीक आपल्या गळ्यामध्ये आपण धारण करावं. माळ जपत असताना एकाग्र राहावं. मन इकडे तिकडे हलू देऊ नये. कितीही दुःख येतील, कितीही सुख येतील, कितीही वाईट प्रसंग येतील, त्या प्रसंगामध्ये आपलं एकाग्र जप, एकाग्र ध्यानधारणा असावी. पण जप करताना एकाग्र राहत नाहीत, पण नोटा मोजताना मात्र एकाग्र राहतात. हे की नाही? मी आप्पा तुमच्याकडे 1 लाख रुपये मोजायला दिले, कसं मोजता? लक्ष सुद्धा इकडं तिकडं जाणार नाही. माझ्यासारखा महाराज जरी भिक्षा मागायला आला तरी लक्ष हलणार नाही. जन्म झाला खाटावर, लग्न लागलं पाटावर, शेवट झाला घाटावर, तरी सुद्धा माणसाचं आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर. किती अवघड आहे ना. ज्या नोटा आपल्याला सोडून जाणार आहेत, ही धनरूपी लक्ष्मी आहे ना, याच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. लक्ष्मीच्या पाठीमागे लागण्यापेक्षा सरस्वतीच्या पाठीमागे लागा. धनलक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही. सरस्वतीची पूजा करायला सका. तुम्ही करत असलेला व्यवसाय, तुम्ही करत असलेलं प्रामाणिक काम, तुम्ही करत असलेली नोकरी ही सरस्वती समजून त्या सरस्वतीची पूजा करा. धनरूपी लक्ष्मी तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही शाश्वती या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून मी आपल्या समोर देतो आहे. म्हणून भगवान शिवाला प्रिय असलेली रुद्राक्षाची माळ, रुद्राक्ष आपण गळ्यामध्ये धारण करावा, हा विधी शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहेत. 1 मुखापासून 14 मुखापर्यंत रुद्राक्ष शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेले आहे. 1 मुखापासून 14 मुखापर्यंत रुद्राक्ष धारण करण्याचा विधी सांगितलेला आहे. सर्वांनी 2 मिनिट प्रेम अंतकरणाने पंचाक्षरी महामंत्राचा जप करून आपण शिव महापुराण कथेला पुढे घेऊन जाणार आहोत. ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः 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 शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. शिव ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव. हर हर महादेव. हर हर महादेव. शिव महापुराण भगवान की जय. भगवान शिवाच्या अश्रुरूपी अमृत बिंदातून तयार झालेले रुद्राक्ष 1 मुखापासून 14 मुखापर्यंत रुद्राक्षाचा महिमा शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे. 1 मुखी रुद्राक्ष साक्षात भुक्ती मुक्तीदायक आहे. तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर महापातके नष्ट होतात. तो रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः. हा मंत्र जपल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. 2 मुखी रुद्राक्ष देव देवेश्वर आहे. तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर
मनातील मनोकामना पूर्ण होतात, विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते। आणि तो रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम नमः। ओम नमः। तीन मुखी रुद्राक्ष हा साक्षात देव देवेश्वर आहे आणि हा रुद्राक्ष धारण केल्याने अनेक साधनाचे फळ प्राप्त होते। आणि हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम क्रीम नमः। ओम क्रीम नमः। चार मुखी रुद्राक्ष साक्षात ब्रह्मस्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते। नरहत्येचे पातक नाहीसे होते। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः। ओम ह्रीं नमः। पाच मुखी रुद्राक्ष साक्षात पंचमुखी भगवान शिवाच्या पाच मुखापासून उत्पन्न झालेला आहे। कालाग्नी रुद्र स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात, अनेक पापांचा नाश होतो। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः। पाच मुखी रुद्राक्ष आपल्याला तात्काळ प्राप्त होतो आणि हा रुद्राक्ष लवकर फळप्राप्ती करून देणारा आहे। सहा मुखी रुद्राक्ष साक्षात षडानन कार्तिकेयाचं स्वरूप आहे। षडानन कार्तिकेयाचं स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्याने महापातक नष्ट होतात आणि तो रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं हुम नमः। ओम ह्रीं हुम नमः। सात मुखी रुद्राक्ष अनंग स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्याने दरिद्रता दूर होऊन धन प्राप्त होते, कुबेरासारखा धनवान होतो। आणि तो रुद्राक्ष मंत्र आहे धारण करण्याचा ओम हुम नमः। ओम हुम नमः। आठ मुखी रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर पूर्ण आयुष्याची प्राप्ती होते, मृत्यूनंतर शिवपदाची प्राप्ती होते। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम हुम नमः। नऊ मुखी रुद्राक्ष भैरव व कपिल मुनीचे स्वरूप आहे। नवरूपाची दुर्गाही या रुद्राक्षामध्ये वास्तव्य करते। साक्षात सर्वेश्वराची प्राप्ती होते, सुख लाभते। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः। ओम ह्रीं नमः। दहा मुखी रुद्राक्ष विष्णूचं स्वरूप आहे। हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर मनातील इच्छा पूर्ण होतात। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः। 11 मुखी रुद्राक्ष आदित्य स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याचे मन आणि शरीर तेजस्वी बनते। तो रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम क्रौम क्षौम रौम नमः। 12 मुखी रुद्राक्ष साक्षात आदित्य स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य तेजस्वी दिसायला सुरुवात होतो, मन आणि मनुष्य तेजस्वी बनतो। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः। 13 मुखी रुद्राक्ष साक्षात विश्वदेवांचे स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या कळत ना कळत केलेल्या पापांचा नाश होतो, सौभाग्याची प्राप्ती होते, सर्व कार्य मंगल होते। हा रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः। राहिला शेवट 14 मुखी रुद्राक्ष साक्षात परमशिव स्वरूप आहे। तो रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या 3 जन्माच्या पापांचा नाश होतो आणि या रुद्राक्षाचा मंत्रविधी आहे ओम नमः ओम नमः। अशा एकमुखी ते 14 मुखी रुद्राक्षाचा महिमा शिवमहापुराण कथेमध्ये भगवान शिवाने ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे।
तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष, कपाळावरती विभूती, गळ्यात इष्टलिंग असावा. भगवान शिवाचे सौभाग्यशाली होऊन, भगवान शिवाचे दास होऊन आपण मोक्षाचे अधिकारी, कैलासाचे अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं सप्ताह सुरू होऊन किती वर्ष झाले? 27. किती वर्षाचं एक तप असतं माहिती नाही? 12 वर्षाचं एक तप. 12 दोन्ही 24, 12 तरी 36. 2 तपाची भक्ती परिपूर्ण करून आपण 3ऱ्या तपामध्ये प्रवेश केलेलो आहोत. खूप भाग्यवान आहोत. मी पाहिलंय, मी अनुभवलंय. जास्तीत जास्त 7 वर्ष अखंड शिवनाम सप्ताह, जास्तीत जास्त 10 वर्ष अखंड शिवनाम सप्ताह. 10 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष झाले, सप्ताह मोडला, सप्ताह बंद. बरोबर की नाही महाराज? पण हे गाव, जानवळ गाव खूप भाग्यशाली आहे, सौभाग्यशाली आहे की साक्षात 2 तपाची भक्ती परिपूर्ण करून 3ऱ्या तपामध्ये आपण या ठिकाणी प्रवेश केलेलो आहे. सर्व ग्रामस्थांचं व सर्व सप्ताह कमिटीचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. कारण हे सौभाग्य, हा सप्ताह टिकवायला खूप मोठा परिश्रम घ्यावा लागतो आणि हे कार्य तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी चालत आहे. असंच हे कार्य अखंडरित्या चालू द्या. अखंड शिवनाम सप्ताहाला नाव आहे अखंड. गाऊ ते अभंग, जासी नाही भंग, अनु उमारंग हृदया माझी. पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत सतत शिव 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 म्हणणारी विण्याची तार. ओम नमः शिवाय. गुरु महाराज गुरु प्रमथ गणाची या मेळी, चंद्रमूळी देखियेला शंकर उमाई. धन्य धन्य गुरुमाय माझ्या मनाला गोचाळा, पहावया संत डोळा गुरुराज माऊली. जय सांब जय जय सांब. हे की नाही? परत आरती शिवराजा. हे अखंड पहाटेच्या शिवपाटापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाटापर्यंत अखंड अखंड त्या भगवंताचं नाम घेणं, याला अखंड शिवनाम सप्ताह म्हणतात. गावामध्ये लोकसंख्या किती आहे अंदाजित? 10,000. 10,000तले इथं 1,000 तरी आलेत का? का आले नाही? त्याच्या पाठीमागचं कारण आहे. गेल्या 26 वर्षापासून ते या 27 वर्षापर्यंत आपण या अखंड शिवनाम सप्ताहाचं ज्ञान श्रवण करत आहात. पण या ज्ञानरूपी औषधाचा परिणाम या शिवभक्तावर का झाला नाही, या सर्व गावातील लोकांवर का झाला नाही, तर त्याच्या पाठीमागचं कारण भगवान शिवानी कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. भगवान विष्णुदेव ज्या आसनावरती शयन करतात ते शेषनाग. शेषनाग एकदा देवलोकामध्ये प्रसंग आलेला आहे. अचानकच शेषनागाची तब्येत बिघडली, म्हणजे शेषनाग आजारी पडले. आता आपण आजारी पडल्यानंतर कोणाला दाखवतो? डॉक्टरकडे जातो ना. तसंच देवतांचे वैद्य म्हणून अश्विनी कुमार होते. अश्विनी कुमार, धन्वंतरी अश्विनी कुमार हे देवतांचे वैद्य आहेत. विष्णुदेवांनी या शेषनागाची बिघडती तब्येत पाहून वैद्यरूपी अश्विनी कुमारांना विष्णू लोकात बोलवलं आणि अश्विनी कुमारांना सांगितलं, शेषनागाची तब्येत बिघडत चाललेली आहे, हा आजार कोणता आहे बघा आणि याला तुम्ही औषध बनवून द्या. धन्वंतरी अश्विनी कुमारांनी या शेषनागाची तब्येत तपासली, चेकअप करण्यात आलं आणि आजार ओळखून धन्वंतरी अश्विनी कुमारांनी योग्य ते औषध बनवून विष्णुदेवांच्या हातात दिलं आणि विष्णुदेवांना सांगितलं, हे औषध 3 टाइम या शेष नागाला द्या, अगदी 4च दिवसात नागाची तब्येत ठणठणीत होईल. ठरल्याप्रमाणे
दुसऱ्या दिवसापासून औषध देण्याचा क्रम सुरू झाला. 4 दिवस झाले पण नागाची तब्येत ठीक व्हायला तयार नाही. बघता बघता नागाची तब्येत जास्तच बिघडू लागली पण नागाची तब्येत कमी व्हायला तयार नाही. विष्णुदेवांना वाटलं अश्विनी कुमारांनी जे औषध बनवून दिलं ते औषध चुकीचं झालं आहे का. कधी कधी होतं ना, रोग एक आणि गोळी एक. तसंच विष्णुदेवांना प्रश्न पडला आणि विष्णुदेव विचारामध्ये पडले असताना, नागाची तब्येत बिघडत चालली असताना पुन्हा एकदा अश्विनी कुमारांना विष्णू लोकात बोलावण्यात आलं आणि अश्विनी कुमारांना विष्णुदेवांनी सांगितलं, पहा अश्विनी कुमार, या नागाला तुम्ही जे औषध दिलं त्याचा परिणाम नागावर झाला नाही. तब्येत कमी व्हायची सोडून जास्तीत जास्त बिघडू लागलेली आहे. बघा, तुम्ही दिलेलं औषध तरी चुकीचं नसेल, औषध बदलून देता का. आजार एक औषध एक झाले आहे का बघा. यावर अश्विनी कुमारांनी विचार केला, परत एकदा चेकअप केला. आजार तर तोच आहे, औषधही चेकअप केलं, औषधही तेच आहे, तरी सुद्धा नागाची तब्येत का नीट नाही झाली. याचा सखोल अभ्यास केल्यानंतर अश्विनी कुमाराच्या हे लक्षात आलं आणि अश्विनी कुमार विष्णुदेवांना बोलू लागले, विष्णुदेवा, मला या ठिकाणी नागाची तब्येत का ठीक झाली नाही याचं कारण कळालेलं आहे आणि ते कारण मी तुम्हाला सांगतो आहे. नागाचा आजार मी चेक केला आहे आणि या आजारावर दिलेलं औषध सुद्धा एकदम बरोबर आहे, पण या औषधाचा नागाच्या शरीरावर का परिणाम झाला नाही तर त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस तुम्ही नागाला हे औषध देत होता त्या वेळेस नागाची विषारी नजर या औषधावर पडत होती आणि हे औषध सुद्धा विषारी बनत होतं, म्हणून या औषधाचा परिणाम नागावर झाला नाही. तर आता एक काम करा, हेच औषध पुन्हा नागाला द्या. देत असताना नागाच्या डोळ्याला पट्टी बांधा, म्हणजे या औषधाचा परिणाम नागावरती होईल. ठरलं. दुसऱ्या दिवसापासून औषध देण्याचा क्रम सुरू झाला. ज्या वेळी नागाला औषध देऊ लागले त्या वेळी या नागाच्या डोळ्याला पट्टी बांधून हे औषध देऊ लागले. बघता बघता 2च दिवसामध्ये नागाची तब्येत अगदी ठणठणीत झाली, अगदी सुंदर आणि व्यवस्थित झाली. या शिवकथेतून, या उदाहरण रूपी सिद्धांतातून आपल्याला हा सिद्धांत घ्यायचा आहे. गेल्या 26 वर्षापासून ते या 27 वर्षापर्यंत परम रहस्य रूपी ज्ञान, शिवकथा रूपी ज्ञान, परवचन रूपी ज्ञान, कीर्तन रूपी ज्ञान साधू महाराज, शिवाचार्य गुरु महाराज आपल्याला देत आहेत. पण या ज्ञान रूपी औषधाचा परिणाम आपल्या शरीरावर का झाला नाही, हे ज्ञान रूपी औषध आपल्या शरीराला का लागू झालं नाही, आपल्यात परिवर्तन का झालं नाही, आपल्याला सुखाची प्राप्ती का झाली नाही, आपल्याला परम आनंदाची प्राप्ती का झाली नाही, तर त्याचंच कारण आहे, ज्या वेळी तुम्ही हे ज्ञान रूपी औषध घेत होता त्या वेळी काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार हे षडविकार रूपी विष या ज्ञान रूपी औषधाच्या आडवं येऊन थांबत होते. म्हणून आपल्यापर्यंत हे ज्ञान रूपी औषध पोचलं नाही, म्हणून लोकांमध्ये परिवर्तन झालं नाही. ज्या दिवशी काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षडविकार रूपी विषावरती तुम्ही जोरात पट्टी बांधाल, त्याच दिवशी तुम्हाला या ज्ञान रूपी औषधाचा परिणाम शरीरावर झालेला दिसेल आणि या ज्ञान रूपी औषधाने तुम्ही भवसागर तरुण गेल्याशिवाय राहणार नाही आणि परम आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे ज्ञान रूपी औषध आपल्या शरीरामध्ये पोहोचवण्यासाठी षडविकार रूपी विषयाला पट्टी बांधून बाजूला केलं पाहिजे, तेव्हाच हे ज्ञान रूपी औषध तुमच्या शरीराला लागू होणार आहे. आणि ज्या दिवशी या परमरूपी गुह्य ज्ञानाची प्राप्ती झाली त्या दिवशी तुम्ही मोठ्या संकटातून मुक्त होणार आहेत. परम रहस्याचं पारायण किती जण करतायत? हातवरी करा, चटकन करा. नुसतं वाचताय की सोडून देताय? होय ताई साहेब,
नुसतं वाचताय की सोडून देताय? कारण नुसतं उगे बोट फिरवताय असं नाही ना. वाचत वाचत त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. ज्यांनी परमरहस्याचं पारण केलेलं आहे त्यांना नक्कीच हे उदाहरण माहीत आहे. परमरहस्यामध्ये उदाहरण आलेलं आहे आंधळा आणि पांगळ्याचं उदाहरण. आंधळा आणि पांगळा एका झोपडीमध्ये बसलेले असताना त्या झोपडीला भली मोठी आग लागते. आग लागलेली कोणाला दिसू लागले? पांगळ्याला. पण पळायला पाय आहेत का? नाही. आग लागलेली दिसत नाही कोणाला? आंधळ्याला. पण पळायला पाय आहेत. आता इथं गरज कशाची आहे? परमार्थ रूपी अध्यात्म रूपी ज्ञानाची इथं आपल्याला गरज आहे. इथं जर ज्ञान नसतं तर दोघांनाही जळून खाक व्हावं लागलं असतं. पांगळ्याला ते परमार्थिक ज्ञान होतं. पांगळ्याला ते परमार्थिक ज्ञान होतं, आध्यात्मिक ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाच्या बळावर पांगळा आपल्या मित्र आंधळोबाला म्हणाला, अरे आंधळोबा, आपण ज्या झोपडीमध्ये बसलो आहोत की नाही त्या झोपडीला भली मोठी आग लागलेली आहे बाबा. आणि आता मी सांगेल ती युक्ती जर आपण नाही केली ना तर आपण दोघेही जळून खाक होऊ. मी सांगेल तसं काम कर. आंधळोबा घाबरला. सांग सांग पटकन, मी ते काम करायला तयार आहे. पांगळा म्हणू लागला आंधळोबाला, आंधळोबा, मी आता पांगळा आहे बाबा, मला काय पळायला येत नाही, पण दिसू लागले आग लागलेली. तू आंधळा आहे पण पळायला पाय आहेत, तर आता मी सांगतो तसं काम कर. आंधळोबा, मी तुझ्या खांद्यावरती बसतो, मी तुझ्या खांद्यावरती बसतो आणि जिकडं जिकडं आवाजाचा इशारा करतो तिकडं तिकडं तू चाल. म्हणजे अशातून आपण या महान संकटातून आपली मुक्तता करून घेऊ. पांगळ्यानं सुचवलेला शब्द आंधळ्याला मान्य झाला. आंधळा गुडघ्यावर बसला, पांगळा त्याच्या खांद्यावर बसला. आंधळा उठला. जिकडं जिकडं पांगळा आवाजाचा इशारा करू लागला तिकडे तिकडे आंधळा चालू लागला. असं करता करता मुख्य दरवाज्यातून आंधळा आणि पांगळा यांची सुटका झाली आणि त्यांचा प्राण वाचला. कशाच्या बळावर? कशाच्या बळावर? ज्ञानाच्या बळावर. जर तिथं ज्ञान नसतं तर त्या दोघांनाही जळून खाक व्हावं लागलं असतं. पण जीवनामध्ये एखाद्या वेळेस पैसा कामी येणार नाही, पण ज्ञान तुम्हाला जीवनामध्ये काम देणार आहे. कारण पैसा कमवण्यासाठी सुद्धा ज्ञानाची गरज आहे. पैसा कमवण्यासाठी शाळेत ज्ञान लागतं, परीक्षा द्यावी लागते. नोकरीला त्या ठिकाणी जात असताना परीक्षा द्यावी लागते, ते सुद्धा ज्ञानच आहे ना. का डायरेक्ट नोकरीवर जाता? नाही ना. त्या नोकरीवर जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षण रूपी ज्ञानाची गरज आहे. तसं भवसागर तरुण जाण्यासाठी, मोक्षाचा अधिकार, मुक्तीचा अधिकार प्राप्त करून जाण्यासाठी परमार्थ रूपी ज्ञानाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत या शरीराला लागू करण्यासाठी षडविकार रूपी, 6 विकार रूपी विष आपल्यापासून दूर ठेवा. नक्कीच परिवर्तन होईल. आणि 10,000 संख्येतलं कमीत कमी एका घरातून एक एक जरी व्यक्ती बाहेर पडला तर 10,000 लोक या ठिकाणी जमल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ती शाश्वती या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून भस्म, रुद्राक्ष आणि ज्ञानाचं महात्म्य आपण 3ऱ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण केलेलो आहोत. वेळेअभावी मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, मुलगी कशी असावी, मुलगी कशी नसावी, या सर्व कथा आपण उद्याच्या 4थ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. या कलियुगामध्ये प्रेम नावाला अनेक मुलींनी तळाला नेऊन टाकलेला आहे. मुलानं मुलीवर, मुलीनं मुलावरच प्रेम केलं जातं. आणि या प्रेमाचा या ठिकाणी पसारा वाढवून आपल्या कुळाला, आपल्या आई वडिलांच्या संस्काराला या तरुण पिढीनं डाग लावला. तर ते खरं प्रेम कोणतं आहे? कोण कोणावर प्रेम केलं पाहिजे? प्रेमाची खरी व्याख्या काय? मुलगा कसा असावा, मुलगा कसा नसावा, मुलगी कशी असावी, मुलगी कशी नसावी, खऱ्या प्रेमाची व्याख्या उद्याच्या 4थ्या दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. एवढे या प्रसंगी सांगून झालेली शिवकथा ब्रह्मांड नायक भगवान शिवपरमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील, तुम्हा सर्व साधू संतांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी
समर्पित करून आजच्या तिसऱ्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत। शांति शांति शांति। ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा। मन्मात शिवलिंग विनव्योजा। श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी। हर नम परापते शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की हर हर आरती करो शंभु देवा देवाधिदेव महादेवा। 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 ओ जल भस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला। पाहुण्याईसी बोली भक्ती मनी शंभु देव हसला। भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करो शंभु देवा देवाधिदेव महादेवा। आरती करो शंभु देवा देवाधिदेव महादेवा। दीप लावणी नैवेद्य दाखवू मुखाला। पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला। दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करो शंभु देवा देवाधिदेव महादेवा। आरती करो शंभु देवा देवाधिदेव महादेवा। ओ शंख डमरू ताल मृदंग वाजवू आरतीला। भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला। शंख डमरू ताल मृदंग वाजवू आरतीला। भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला। कुमार गाई हाक देवा मारी कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करो शंभु देवा देवाधिदेव जय भोले। आरती करो शंभु देवा
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहं उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामीष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामीष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हर ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रथमानस्य नमः देहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिव गुरुदेवात् परमनास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की सब संतन की हर हर